किरण, कधीपर्यंत हे वायुसेनेची विमानं हे सगळे मृतदेह घेऊन नाशिकमध्ये पोहोचतील? त्या पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल? रिद्धी, यामध्ये नेपाळहून उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर या ठिकाणी विमानानं हे मृतदेह आणले जाणार आहेत. हं. त्यानंतर वायुसेनेच्या माध्यमातून, वायुसेनेच्याच विमानाच्या माध्यमातून नाशिकमध्ये हे मृतदेह आणले जातील, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणले जातील आणि त्यानंतर हे मृतदेह जळगावच्या दिशेने नेण्यात येणार आहे. एकूणच या सगळ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याशी संवाद साधला होता आणि जी. त्यानंतर तात्काळ संवेदनशीलता दाखवून हं. याबाबतची कार्यवाही करण्यात आलेली आहे. दुपारपर्यंत याबाबतचे मृतदेह जे आहेत त्याबाबतची स्पष्टता येईल. जी. कधीपर्यंत ते महाराष्ट्रामध्ये आणले जातील, नाशिकमध्ये आणले जातील, हं. त्याबाबतचा वायुसेना आणि केंद्रीय गृह खाते यांच्यामध्ये समन्वय सुरू आहे. हं. एकूणच दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या दुर्दैवी घटनेमुळे जळगावसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. विद्या. जी, किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।